नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त गरमागरम वाफरते अशी शेंगदाण्याची आमटी। तर शेंगदाण्यामध्ये भरपूर असे प्रोटीन असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जाही भरपूर प्रमाणात अशी मिळते। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम ही आमटी झालीच पाहिजे। खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेली आहे। यामध्ये आपण मोजके साहित्य वापरून ही शेंगदाण्याची आमटी केली आहे आणि चव ही याची खूप छान लागते। तर मस्त अशी ही गरमागरम शेंगदाण्याची आमटी बनवायला तर सुरुवात करूयाच। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची आमटी बनवायला सुरुवात करूया। शेंगदाण्याची आमटी करण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आणि टोमॅटो सुद्धा मध्यम आकाराचं बारीक कट करून घेतलं। 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे, अर्धा इंच इतकं आलं, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इथे जिरे आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे हे हलकेसे भाजून घ्यायचे आहे। इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तर मी शेंगदाणे हे तेल न टाकता असेच भाजून घेते। तर शेंगदाण्याला हलकासा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इथे शेंगदाण्याला हलकासा खरपूस रंग आला आहे। बघा यावरती असे हलकेसे डाग पडले की समजून जायचं शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेले। तर डायरेक्ट ही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता याच तव्यावरती लसूण आणि आलं सुद्धा भाजून घेते आणि यावर मी किंचित थोडं तेल घालून घेते। तर शेंगदाण्याची आमटी करत असताना शेंगदाणे हलकेसे भाजून घ्या, म्हणजे त्या आमटीला चव खूप छान येईल। तुम्ही कच्चे शेंगदाणे आमटीला घेसाल तर त्याची चव बिघडेल, आमटी ही खायला छान अशी चवदार लागेल नाही, म्हणून हलकेसे भाजून घ्या। लसूण आणि आलं सुद्धा भाजून घेते कारण चव छान उतरेल या आमटीमध्ये। बघा हलकेसे हे खरपूस असे भाजून घेतले मी। आता गॅस करते बंद आणि याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आता हे सगळं मिश्रण थंड झालं की याचं कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटण करून घ्यायचं आहे। इथं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, पातेलं हलकंसं गरम करून घेतलं, यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरे घालून घ्यायचं। इथे 1 चमचा जिरे आहे, हे मी घालून घेते। मस्त असं जिरं व्यवस्थित फुललं की नंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं जिरं छान असं फुललं आहे। तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा खूप छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। बघा इथे कांद्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घेतलं मी। आता यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो घालायचा आणि अर्थातच चवीनुसार मीठ। टोमॅटो याने लवकर शिजतो म्हणून, आणि इथे टोमॅटो अगदी मऊसूत असा शिजून घेऊया। आता इथे टोमॅटो एकदम असा मऊसूत मी शिजून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं, तुम्ही बघू शकता। कमी पाण्याचा वापर करून हे मी वाटण करून घेतलं आहे। तर ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। याचा टेक्स्चर थोडं रवारच आहे, जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं हे मी वाटण करून घेतलं। हे यामध्ये सगळं घालून घेते। आता यामध्ये मी हे वाटण घालून घेतलं आहे, याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेते। आता यामध्ये लाल तिखट आणि हळद हे सुद्धा घालून घेते। शेंगदाण्याची पेस्ट, लाल तिखट आणि हळद व्यवस्थित असं 2-3 मिनिटासाठी छान या तेलामध्ये परतून घेते मी। बघा हे वाटण छान मी या तेलामध्ये परतून घेतलं। इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते, आणखी यामध्ये थोडं पाणी घालून घेते। तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। एकदा हे मिश्रण चांगलं ढवळून घेते। आता 5 ते 6 मिनिटासाठी ही आमटी छान अशी खळखळून शिजून घेते।
तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर अजिबात झाकण ठेवू नका, फक्त अधूनमधून याला ढवळून घ्यायचं. आता ही आमटी मी 5-6 मिनिटं छान अशीच शिजवून घेते. आता इथे मी मस्त अशी 5 ते 6 मिनिटं ही आमटी छान शिजून घेतली आणि तुम्ही बघू शकता तवंगही छान आला आहे बघा, मस्त अशी तरीसुद्धा आली आहे. आता गॅस करूया बंद. तर या आमटीमध्ये तुम्हाला कितपत पाणी हवं ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. कितपत तुम्हाला अशी सरसरीत हवी किंवा मग कितपत दाटसर हवी त्यानुसार पाणी घालू शकता. तर मस्त इथं गरमागरम अशी वाफाळती शेंगदाण्याची आमटी बनून तयार आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे असे फायदे होतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून बघा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.